नमस्कार विद्यार्थ्यांनो. व्यवसाय प्रशासन पेपर 1 यामध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. आज आपण व्यवसाय पूरक साधने किंवा व्यवसायाला मदत करणारी सेवा साधने एड्स टू ट्रेड यामधील दुसरे कार्य आज आपण पाहणार आहोत. ते म्हणजे वाहतूक. त्यालाच आपण ट्रान्सपोर्ट असं म्हणतो. व्यवसाय आणि व्यवसायाला मदत करणारी सेवा साधने या दोन्हींचं मिळून आपण वाणिज्य होते असे आपण पाहिलेले आहे. व्यापार आणि प्लस व्यापाराला मदत करणारी सेवा साधने इज इक्वल टू कॉमर्स किंवा वाणिज्य, असं आपण एक सूत्र सुद्धा किंवा फॉर्म्युला सुद्धा पाहिलेला होता. मग व्यापाराला मदत करणारी जी सेवा साधने आहेत त्यातील साठवण किंवा गोदाम हे कार्य आपण यापूर्वी अभ्यासलेलं आहे. आज आपण दुसरं कार्य जे वाहतूक किंवा ट्रान्सपोर्ट या कार्याला आज आपण सुरुवात करणार आहोत. व्यवसाय म्हटलं की वाहतूक ही सुद्धा तितकीच महत्त्वाची असते. वाहतुकीशिवाय व्यवसाय होऊ शकत नाही. वाहतूक सुद्धा 2 कारणांसाठी व्यवसायाला मदतीची असते. एक म्हणजे कच्च्या मालाची वाहतूक आणि दुसरं म्हणजे पक्क्या मालाची वाहतूक. याचबरोबर वाहतुकीचं इतर महत्त्व काय आहे? वाहतूक व्यवसायाला कशी मदत करते? याबाबतचा अभ्यास आज आपण करणार आहोत. तर आता आपण सुरुवात करूया वाहतूक या कार्याला. तर वाहतूक म्हणजे काय? सर्वसाधारणपणे एका ठिकाणी उत्पादित होणारी वस्तू दुसऱ्या ठिकाणी उपभोगली जात असल्याने वाहतूक कार्य हे अपरिहार्य ठरले आहे. यालाच स्थान उपयोगिता किंवा मूल्याची निर्मिती असे म्हणतात. वाहतुकीमुळेच स्थान उपयोगिता, मूल्य निर्मिती हे महत्त्वाचे विपणन कार्य होऊ शकते. यामध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे, की उत्पादित होणारी वस्तू एका ठिकाणी उत्पादित होत असते, पण तिचा उपभोग मात्र अनेक ठिकाणी घेतला जात असतो. आणि म्हणून उत्पादित झालेली वस्तू उत्पादन ठिकाणापासून ते उपभोक्त्यांपर्यंत पोहोचणे हे अतिशय आवश्यक असते. तरच त्या वस्तूलाही मूल्य निर्मिती होते, महत्त्व प्राप्त होते आणि उपभोक्त्यांना सुद्धा आपणाला हवी असणारी वस्तू आपल्याला जागेवरती मिळू शकते. आणि त्यासाठी उत्पादन स्थळ ते उपभोक्ता हा प्रवास होणे गरजेचे असते आणि हा प्रवास केवळ वाहतुकीमुळेच होऊ शकतो. त्याचबरोबर वाहतुकीमुळे अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये स्थल उपयुक्तता प्राप्त होते. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये एक म्हण वापरली जाते, जिथे पिकते तिथे खपत नाही. म्हणजे जर एका ठिकाणी एखाद्या वस्तूचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असेल आणि उपभोक्ते कमी असतील, तर ती वस्तू त्या ठिकाणी विकली जात नाही आणि म्हणून ती वस्तू जिथे मागणी आहे तिथे पोहोचवणं आवश्यक असते. कारण त्या ठिकाणी जर ती वस्तू पोहोचली तरच तिला मूल्य प्राप्त होते आणि म्हणून जिथे पिकते तिथे खपत नाही. कारण मोठ्या प्रमाणात ते उत्पादन असेल आणि मागणी कमी असेल, तर त्या मालाची किंमत कमी राहते आणि म्हणून मागणी आणि पुरवठा जर समतोल साधावायचा असेल आणि जिथे उपभोक्ते आहेत तिथे जर मालाला पोहोचवायचा असेल, तर त्यासाठी वाहतूक हा घटक महत्त्वाचा ठरतो आणि म्हणून आपल्याला आज वाहतूक या साधनाचा किंवा या कार्याचा अभ्यास करावयाचा आहे. त्याची आपण व्याख्या पाहणार आहोत. एन.एफ. हॉल्टेझॉला यांनी या वाहतूक कार्य त्यालाच त्यांनी परिवहन कार्य असं म्हटलेलं आहे. त्यांनी केलेली व्याख्या आपण पाहूया. त्यांनी व्याख्या करताना म्हटलेलं आहे, की खनिज किंवा अन्य कच्चा माल या खाणीतून किंवा उत्पादन स्थळापासून ते कारखान्यापर्यंत वाहून न्यावा लागतो. धान्य शेतातून स्थानिक बाजारात किंवा स्थानिक विक्रेत्याकडे न्यावे लागते. स्थानिक विक्रेत्याकडून प्राथमिक बाजारपेठेत आणि नंतर उपभोग स्थळापर्यंत न्यावे लागते. अंतिम उत्पादित माल साठवणगृहातून घाऊक व्यापाऱ्याच्या साठवणगृहात व तेथून किरकोळ व्यापाऱ्याकडून ते अंतिम ग्राहकापर्यंत असा वाहून न्यावा लागतो. थोडक्यात हल्टेझॉला यांनी उत्पादित वस्तूचा प्रवास हा कसा होऊ शकतो हे सांगितलेलं आहे आणि त्यालाच त्यांनी परिवहन कार्य किंवा वाहतूक कार्य म्हटलेलं आहे. मग त्यांनी सांगितलेलं आहे, की खनिज असो किंवा कच्चा माल असो किंवा पक्का माल असो. खनिज असेल तर खाणीपासून उत्पादन स्थळापर्यंत वाहून न्यावा लागतो. जर पक्का माल असेल तर उत्पादनाच्या कार्यातून कार्यस्थळापासून ते उपभोक्त्यापर्यंत वाहून न्यावा लागतो. धान्य जर असेल तर ते शेतीतून ग्राहकापर्यंत वाहून न्यावे लागते. तर हा जो सगळा प्रवास होत असतो कुठल्याही उत्पादित मालाचा, तो प्रवास करण्यासाठी वाहतूक हे कार्य महत्त्वाचे असते, असं एन.एफ. हॉल्टेझॉला यांनी म्हटलेलं आहे. थोडक्यात काय, तर कच्चा माल असो किंवा पक्का माल असतो, तो जिथून आहे
तिथून उचलून जिथे त्याची गरज आहे तिथे पोहोचवणं यालाच त्यांनी वाहतूक असं म्हटलेलं आहे. आता पाहूया आपण वाहतुकीचे महत्त्व काय? वाहतूक ही का महत्त्वाची आहे? त्यामध्ये पहिला पॉइंट त्यांनी सांगितलेलं आहे, की उत्पादन वाढ. वाहतुकीमुळे उत्पादनात वाढ होते. उत्पादन म्हटलं की कच्चा माल आला आणि कच्चा माल म्हटलं की कच्च्या मालाची वाहतूक हे गरजेचं आहे. उत्पादन तेव्हाच होईल जेव्हा उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल हा वेळच्या वेळी उपलब्ध होईल. जर उत्पादन चालू असेल आणि वेळेत कच्चा माल उपलब्ध झाला नाही, तर उत्पादन होणारच नाही आणि म्हणून उत्पादन तर कंटिन्यूअस ठेवायचं असेल, उत्पादनात वाढ करायची असेल, तर कच्चा माल तिथपर्यंत वाहून आणणं फार गरजेचं असते आणि हा कच्चा माल वाहून आणण्याचं काम वाहतूक करत असते आणि म्हणून त्यामुळे उत्पादनात वाढ होते, असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर वस्तूचा उपभोग घेणे शक्य होते. आताच व्याख्येत म्हटल्याप्रमाणे, की वस्तू उत्पादित झालेली आहे, परंतु जोपर्यंत तिचा उपभोग होत नाही, तोपर्यंत काहीच अर्थ नाही. कारण जर वस्तू साठवणगृहातच साठवून ठेवली, गोदामातच साठवून ठेवली, तर ती काही वेळेला अतिसाठवणीने सुद्धा ग ग खराब होऊ शकते. आपण पाहतो अन्नधान्य असेल तर त्याला उंदीर लागू शकतात. धान्य खराब होऊ शकते किंवा कापड व्यवसाय असेल तर जास्त काळ ठेवला तर तो हे होतोय किंवा काही जो तुमचा नाशिवंत माल असतो, दुग्धजन्य पदार्थ, मांसजन्य पदार्थ, हे पदार्थ तुम्हाला जास्त काळ साठवून ठेवता येत नाही. त्याचा लगेच उपभोग घ्यावा लागतो आणि तो जर तुम्ही लगेच उपभोग घेण्यासाठी जर बाहेर पाठवला नाही, तर तो नाशिवंत माल खराब होऊन जातो. आणि त्याच्यामुळे त्याची असणारी उपयुक्तही जाते आणि किंमतही मिळत नाही आणि कदाचित जो उत्पादक आहे तो तोट्यामध्ये जाऊ शकतो. आणि म्हणून नाशवंत मालाच्या बाबतीमध्ये विशेषतः खराब होणाऱ्या वस्तूंच्या बाबतीमध्ये तो माल उपभोक्त्यांपर्यंत जाणं, त्याचा उपभोग वेळेत होणं फार गरजेचं असतं आणि त्यासाठी वाहतूक हे हे कार्य अतिशय महत्त्वाचं असते, असं आपण म्हणू शकतो. किंमत स्थिरीकरण. किमतीमध्ये स्थिरता राखण्याचं काम वाहतूक करते असं आपण म्हणू शकतो. आता हे कसं शक्य आहे? आपल्याला माहिती आहे अर्थशास्त्रामध्ये किंमत ही मागणी आणि पुरवठ्यातून ठरत असते. तुम्हाला मागणीचा नियम माहीत असेल किंवा तुम्हाला पुरवठ्याचा नियम माहीत असेल, की इतर परिस्थिती कायम असताना जर मागणी कमी असेल आणि पुरवठा जास्त झाला, तर वस्तूची किंमत कमी होते. याच्या उलट जर पुरवठा कमी असेल आणि मागणी जास्त असेल, तर वस्तूची किंमत जास्त राहते. आता हा मागणी पुरवठ्याचा समतोल जर तुम्ही साधला नाही, तर वस्तूची किंमत ही कमी जास्त होत राहते. ती मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असते आणि जर तुम्हाला किंमत स्थिर ठेवायची असेल, किमतीमध्ये जास्त चढ-उतार करावयाचे नसतील, तर तुम्हाला वाहतुकीच्याद्वारे मालाचा पुरवठा हा वेळेत करणं गरजेचं असते. जशी मागणी असेल तसा पुरवठा केला, तर किमतीमध्ये फारसे फ्लक्च्युएशन किंवा फारसे बदल होत नाहीत. कारण जसं मागणी आहे तसा पुरवठा होत असेल, तर किंमत स्थिर राहण्यास मदत होते आणि हा पुरवठा करण्यासाठी त्या मालाची वाहतूक होणं हे गरजेचे असते आणि म्हणून किंमत स्थिर ठेवण्यात, मागणीप्रमाणे पुरवठा करण्यात वाहतूक हे कार्य महत्त्वाचे असते, असे आपण म्हणू शकतो. त्यानंतर स्थलांतर सहाय्य. स्थलांतर केल्याने काही वेळेला स्थल उपयोगिता प्राप्त होते, हे आत्ताच आपण पाहिलेलं आहे, की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्यामुळे काही वेळेला मालाला चांगल्या प्रकारची किंमत मिळू शकते. तसंच कामगारांचं सुद्धा स्थलांतर झालं, तर कामगारांना सुद्धा रोजगार प्राप्ती होते. आपल्याला माहिती आहे, की आज जग ही बाजारपेठ झालेली आहे. आज एका देशातून दुसऱ्या देशात व्यक्ती कामासाठी जाऊ शकतात. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊ शकतात. जिथे काम आहे तिथेच जर मजूर गेले किंवा कामगार गेले, तर त्यांना रोजगार प्राप्त होतो. केवळ मी माझ्या घरातच बसेन आणि मला घरातच काम मिळालं तरच मी करेन, असा हट्टास कोणी करून बसला, तर त्याला रोजगार मिळणार नाही. पण ज्याची तयारी आहे, मी कुठेही जाईन, मी कुठेही काम करेन, अशी ज्याची तयारी असते, त्याला जगात बाहेर रोजगार मिळू शकतो. आणि म्हणून कामगारांचंही स्थलांतर झालं, तर त्याच्यातून रोजगार निर्मिती होते. कामगारांना त्या काम मिळते आणि त्याच्यामुळे बेकारी कमी होण्यास मदत होते. आणि म्हणून जसं वस्तूचं स्थलांतर होणं गरजेचं आहे, जसं वस्तूच्या स्थलांतरामुळे स्थलोपयोगिता प्राप्त होते, तसं कामगारांचं सुद्धा स्थलांतर होणं हे गरजेचं आहे. आणि कामगारांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावयाचं असेल, तर त्यामुळे वाहतुकीला महत्त्व प्राप्त होते. आज आपण पाहतो लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक बिहारचे लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेले होते आणि त्यामुळे लॉकडाऊनच्या काळामध्ये हे सगळे लोक परत आपल्या गावी गेले आणि त्यावेळेलाच आपल्या लक्षामध्ये आलं असेल, की कितीतरी मोठ्या प्रमाणावरती या बिहारमधून महाराष्ट्रामध्ये लोक रोजगारासाठी आलेले होते. कितीतरी मोठ्या प्रमाणावरती रोजगार
हा महाराष्ट्रामध्ये या लोकांना प्राप्त झालेला होता. मग हे कशामुळे झाले? तर स्थलांतरामुळे. ते त्यांच्या राज्यातून आपल्या राज्यात येऊन रोजगार करत होते. आणि म्हणजे याचा अर्थ त्यांनी स्थलांतर केलं म्हणून त्यांना रोजगार प्राप्त झाला. अशा प्रकारे जर कामगारांना रोजगार निर्मिती जास्त व्हावी असं वाटत असेल, तर स्थलांतर करणं गरजेचं आहे. आणि स्थलांतर करायचं असेल, तर वाहतूक ही करावी लागते आणि म्हणून वाहतुकीला यामध्ये महत्त्व प्राप्त होते. उत्पादनातील विषमता कमी करणे. उत्पादनातील विषमता म्हणजे काय? ही सुद्धा अर्थशास्त्रातील संकल्पना आहे. उत्पादनातील विषमता म्हणजे एखाद्या ठिकाणी खूपच उत्पादन होते आणि एका ठिकाणी अजिबातच होत नाही. आपल्याकडे निसर्गाची विविधता आहे. आपला देश हा विविधतेने नटलेला आहे आणि म्हणून आपल्या देशामध्ये तुम्हाला ही जाणीव राहते, की एखाद्या ठिकाणी एखाद्या वस्तूचं उत्पादन खूप होते, पण एका ठिकाणी अजिबातच होत नाही. आता उदाहरणार्थ पंजाबमध्ये गव्हाचं उत्पादन खूप होते आणि त्याच्या शेजारी असणाऱ्या राजस्थानमध्ये मात्र वाळवंट आहे. तिथे मात्र अन्नधान्य पिकत नाही. अशी विरोधाभासाची भूमिका आपल्या देशामध्ये दिसून येते. आणि मग अशा वेळेला राजस्थानच्या लोकांना जर गहू हवा असेल, तर तो त्या ठिकाणी पोहोचवणं गरजेचं आहे. म्हणजे ही जी विषमता आहे, काही ठिकाणी खूप पिकते आणि काही ठिकाणी पिकतच नाही. आणि मग ही विषमता कमी करायची असेल, तर ज्या ठिकाणी पिकते तिथून तो माल उचलून ज्या ठिकाणी पिकत नाही, त्या ठिकाणी तो पोहोचवायचा असेल आणि या दोन्हीमधील दरी जर कमी करायची असेल, तर त्यासाठी त्या मालाची वाहतूक होणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून मालाच्या वाहतुकीसाठी ह्या उत्पादनातील जी विषमता आहे, ती कमी करण्यासाठी जिथं खूप प्रमाणात आहे, तिथून तो माल उचलून जिथं कमी प्रमाणात आहे, तिथं तो पोहोचवला, तर उत्पादनातील विषमता कमी होऊ शकते आणि ही विषमता कमी करण्यास वाहतूक मदत करू शकते. त्यानंतर बाजारपेठांचा विस्तार. आता आपण विपणनाच्या भाषेमध्ये नेहमीच म्हणतो, जागतिकीकरणामुळे जग ही एक बाजारपेठ झालेली आहे. आज कोणतीही वस्तू आज परदेशात सुद्धा आपण जाऊन विकू शकतो. आपल्या देशातील कोकणातील आपला हापूस आंबा आज परदेशात जाऊन विकला जातो. नुकतेच आता कोल्हापुरी चपलेला सुद्धा जागतिक बाजारपेठ निर्माण झालेली आहे. एकेकाळी कोल्हापूरची चप्पल ही केवळ महाराष्ट्राची ओळख होती. परंतु आज हीच कोल्हापुरी चप्पल तुम्हाला परदेशात गेलेली दिसून येते. मग हे कशामुळे शक्य झाले? वाहतुकीमुळे. आज त्या मालाची वाहतूक एका देशातून दुसऱ्या देशात होऊ शकली. तो माल एका देशातून दुसऱ्या देशात जाऊ शकला. म्हणून तर त्याला आज बाजारपेठ निर्माण झाली आणि म्हणून त्याला आपण म्हणतो जागतिक बाजारपेठ आहे. आणि अशा प्रकारे जोपर्यंत त्या मालाची वाहतूक होत नाही, माल एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, एका देशातून दुसऱ्या देशात जात नाही, तोपर्यंत बाजारपेठेचा विस्तारच होणार नाही. आणि म्हणून जर बाजारपेठेचा विस्तार करावयाचा असेल, तर त्यासाठी मालाची वाहतूक होणं गरजेचं आहे आणि म्हणून त्या दृष्टीने वाहतुकीचे महत्त्व प्राप्त झालेले आहे. त्यानंतर आहे शेती विकास. शेतीचा विकास करावायचा असेल, तरी सुद्धा वाहतूक महत्त्वाची असते. कारण शेतमाल ह्या हा मानवी गरजातील अन्न ही महत्त्वाची गरज भागवितो आणि म्हणून मानवाचे अन्न ही महत्त्वाची गरज भागवण्यासाठी शेती क्षेत्र किंवा शेती विकास होणं फार गरजेचं आहे. आज आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये पाहिलं असेल, की सर्व कंपन्या बंद झाल्या, सर्व प्रोडक्शन बंद झाली, पण शेतीचं प्रोडक्शन बंद होऊ शकत नाही. आज संपूर्ण लॉकडाऊनच्या काळामध्ये संपूर्ण देशाला किंवा जगाला जर अन्नधान्य कोणी पुरवलेलं असेल, तर ते शेती व्यवसायाने पुरवलेलं आहे आणि म्हणून शेती व्यवसाय असा आहे, की ज्याचं कधीही महत्त्व कमी होऊ शकणार नाही. मग अशा महत्त्वपूर्ण शेतीचा विकास करावायचा असेल, तर त्यासाठी वाहतूक हे क्षेत्र अतिशय महत्त्वाचे आहे. कारण शेती विकास झाला, तर इतर सर्व गोष्टींचा विकास होऊ शकेल. कारण काही उत्पादनाच्या बाबतीमध्ये शेतीमाल हा कच्चा माल आहे. उदाहरणार्थ साखर कारखाना असेल, तर त्याचा कच्चा माल ऊस आहे, म्हणजे शेतमाल आहे. कापड व्यवसाय असेल, तर कापडाचा पण कच्चा माल कापूस आहे, म्हणजे तो सुद्धा शेतमाल आहे. आणि म्हणून जर हे मोठे उद्योग टिकवायचे असतील, तर शेती उद्योग किंवा शेती व्यवसाय हा टिकला पाहिजे आणि म्हणून शेती विकास करावयाचा असेल, तर त्यासाठी सुद्धा शेतमालाची वाहतूक करणं हे गरजेचं आहे. आणि त्यासाठी वाहतुकीचे महत्त्व आहे. त्यानंतर आहे औद्योगिक विकास. जसा शेतीचा विकास आवश्यक आहे, तसाच औद्योगिक विकास सुद्धा महत्त्वाचा आहे. जसं पूर्वी शिवरायांच्या काळामध्ये म्हटलं जायचं, "ज्याचे किल्ले त्याचे राज्य." तसं आता आधुनिक क्षेत्रामध्ये म्हटलं जातं, की "ज्याचे उद्योग त्याचे राज्य." कारण आज चीन, जपान, अमेरिका हे राष्ट्र कशाच्या जोरावरती आज पुढे गेलेले आहेत? उद्योगांच्या जोरावर. तेथील उद्योग व्यवसाय भरभराटीचा आहे. तेथील विकास झालेला आहे. म्हणून आज हे देश आघाडीचे आहेत, असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून एखाद्या देशाला
जर उच्च स्तरावर जायचं असेल, मोठ्या विकासाच्या क्षेत्रात पाऊल टाकायचं असेल, तर त्यासाठी औद्योगिक विकास होणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हा औद्योगिक विकास केव्हा होतो? जेव्हा जग ही एक बाजारपेठ आहे, ही संकल्पना राबवल्यानंतर. आपल्या देशातील माल, आपल्या देशातील उत्पादन हे दुसऱ्या देशात जोपर्यंत जात नाही, दुसऱ्या देशात त्याला मागणी निर्माण होत नाही, तोपर्यंत देशाचा औद्योगिक विकास झाला असे म्हणता येत नाही. आणि म्हणून देशाचा औद्योगिक विकास करायचा असेल, तर वाहतूक हे महत्त्वाचं कार्य आहे. तर विद्यार्थ्यांनो, या 8 मुद्द्यांच्या आधारे आपल्याला वाहतुकीचे महत्त्व दिसून येते. पहिल्यांदा, जर उत्पादनात वाढ करायची असेल, कच्च्या मालाची वाहतूक करण्यासाठी वाहतुकीचे महत्त्व आहे. उपभोक्त्यांपर्यंत उत्पादन, वस्तू पोहोचवायची असेल, तर त्यासाठी वाहतुकीचे महत्त्व आहे. किमतीमध्ये मागणी आणि पुरवठ्यात समतोल साधून किंमत स्थिरता ठेवायची असेल, तर त्यासाठी वाहतुकीचे महत्त्व आहे. रोजगाराची तसेच मालाचे स्थलांतर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी झाल्यामुळे स्थल उपयोगिता प्राप्त होते आणि म्हणून त्यासाठी वाहतुकीचे महत्त्व आहे. उत्पादनातील विषमता कमी करण्यासाठी जिथे मोठ्या प्रमाणावर पिकते, तिथून माल जिथे पिकत नाही, अशा ठिकाणी नेऊन उत्पादनातील विषमता कमी करायची असेल, तरी वाहतुकीचे महत्त्व आहे. बाजारपेठांचा विस्तार करावयाचा असेल, जग ही एक बाजारपेठ करावयाची असेल, एका बाजारपेठेतून माल दुसऱ्या बाजारपेठेत न्यावायचा असेल, तरी वाहतुकीचे महत्त्व आहे. शेती क्षेत्राचा विकास करावायचा असेल, शेतमाल उत्पादन स्थळापर्यंत वाहून न्यावायचा असेल, तरी वाहतुकीचे महत्त्व आहे. आणि देशाचा औद्योगिक विकास हा सुद्धा वाहतुकीवरती अवलंबून आहे. या 8 मुद्द्यांच्या आधारे आपल्याला वाहतुकीचे महत्त्व दिसून येते. यावरती परीक्षेला थोडक्यात उत्तरे द्या, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आपण पाहणार आहोत वाहतुकीचे प्रकार. तर वाहतुकीचे प्रकार कोणते आहेत हे आपण 11वी आणि 12वी मध्ये शिकलेलो आहोत. त्यामुळे फारसं डीपमध्ये जाण्याची गरज नाही. सर्वसाधारणपणे आपल्याला 3 प्रकारची वाहतूक असते हे माहीतच आहे. जमिनीवरील वाहतूक, त्याच नंतर जलवाहतूक जी पाण्यामध्ये होते आणि हवाई वाहतूक म्हणजे आकाशमार्गे होणारी वाहतूक. हा भाग आपण 11वी मध्येच शिकलेला आहोत. त्यामुळे ओव्हरऑल फक्त आपण यामध्ये उजळणी पाहूया. जमिनीवरील वाहतुकीमध्ये 2 प्रकारची वाहतूक असते. एक रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक. रस्ते वाहतुकीचे काय फायदे तोटे आहेत, रेल्वे वाहतुकीचे फायदे तोटे आहेत. रस्ते वाहतूक अगदी दारापर्यंत माल आपल्याला वाहून नेता येतो. अवजड स्वरूपाचा माल वाहून नेता येतो. वाहतुकीसाठी विविध साधने वापरता येतात. अगदी सायकलीपासून ते ट्रकपर्यंत आपल्याला साधने वापरता येतात. रस्ते बांधणीचा खर्च होतो, हा त्याचा तोटा आपल्याला सांगता येतो आणि फार लांबच्या पल्ल्यासाठी आपल्याला ही वाहतूक फारशी उपयोगी ठरत नाही. हे पण आपल्याला दिसून येते किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी रस्ते वाहतूक किंवा जमिनीवरील वाहतूक हे उपयुक्त ठरत नाही. तसंच रेल्वे वाहतुकीच्या बाबतीमध्ये अवजड माल लांबच्या पल्ल्यापर्यंत वाहून नेण्यासाठी आपल्याला रेल्वे वाहतूक महत्त्वाची ठरू शकते. रेल्वे वाहतुकीसाठी रेल्वे रुळ बांधणे हा मात्र खर्च जास्त प्रमाणात येऊ शकतो. आपल्या देशामध्ये रेल्वे वाहतूक ही केवळ सरकारी मालकीची आहे आणि त्याच्यामुळे पूर्णपणे रेल्वे वाहतुकीवरती सरकारची मक्तेदारी असलेली आपल्याला दिसून येते. परंतु रेल्वे वाहतुकीसाठी मात्र आपल्या दारापर्यंत रेल्वे वाहतूक पोहोचू शकत नाही. कारण रेल्वे स्टेशनपासून उपभोगा उत्पादनाच्या स्थळापर्यंत माल वाहून न्यावाच लागतो. तसेच हा अवजड स्वरूपाचा उद्योग असल्यामुळे सरकारी क्षेत्राचे त्याच्यावरती मक्तेदारी असलेली आपल्याला दिसून येते. दुसरा आला तो म्हणजे जलवाहतूक. पाण्यातून होणारी वाहतूक याचा यामध्ये समावेश होतो. त्यामध्ये 2 प्रकारची वाहतूक असते. अंतर्गत वाहतूक आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक. अंतर्गत वाहतुकीमध्ये नदी, नाले, कालवे यामधून होणाऱ्या वाहतुकीचा समावेश होतो. तर आंतरराष्ट्रीय वाहतुकीमध्ये सागरी किनाऱ्यातून किंवा सागरातून होणाऱ्या वाहतुकीचा यामध्ये समावेश होतो. तर किनारा वाहतूक म्हणजे जे समुद्राच्या किनारी किंवा नदीच्या किनारी किंवा कालव्याच्या किनारी राहणारे जे देश असतात, त्यांच्यामध्ये होणाऱ्या वाहतुकीचा यामध्ये समावेश होतो. जलवाहतुकीचे सुद्धा काही फायदे आहेत, काही तोटे आहेत. जलवाहतूक ही दीर्घकाळ चालणारी असते. त्यामध्ये धोके जास्त असतात. धोक्यांचं प्रमाण, ॲक्सिडेंटचं प्रमाण जास्त असतं. केवळ अवजड वाहतुकीसाठीच हा माल आपल्याला ही वाहतूक वापरता येते. परंतु अलीकडच्या काळामध्ये मात्र या वाहतुकीचा केवळ अवजड मालासाठीच वाहतूक केली जाते. फारसा जास्त वापर आता सध्या केला जात नाही. त्यानंतर तिसरी आहे ती म्हणजे हवाई वाहतूक.
हवेत किंवा हवाईच्या माध्यमातून होणाऱ्या वाहतुकीचा किंवा विमानाने होणाऱ्या वाहतुकीचा यामध्ये समावेश होतो. ही वाहतूक सुद्धा 2 प्रकारची असते. देशातल्या देशात होणारी हवाई वाहतूक म्हणजे अंतर्गत वाहतूक आणि एका देशातून दुसऱ्या देशात होणारी वाहतूक म्हणजे आंतरराष्ट्रीय वाहतूक. यामध्ये हलक्या, भारी किमतीच्या वस्तूंची तसेच प्रवासी वाहतूक यासाठी या वाहतुकीचा जास्त वापर केला जातो. ही वाहतूक सुद्धा अवजड वस्तूंसाठी किंवा अवजड उत्पादनासाठी ही वाहतूक फारशी उपयुक्त नाही. तसेच यामध्ये धोके जास्त आहेत. यामध्ये फायदा आहे, की यामध्ये रस्ते बांधावे लागत नाही. परंतु विमान निर्मितीसाठी आणि विमान वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावरती खर्च करावा लागतो आणि त्याच्यामुळे हवाई वाहतूक ही खर्चिक असलेली आपल्याला दिसून येते. याच्या व्यतिरिक्त इतर मार्ग आहेत. त्यामध्ये पाईपलाईनद्वारे होणारी वाहतूक म्हणजे तेल जे पाईपलाईनद्वारे तेल नेलं जाते किंवा पाईपलाईनद्वारे पाणी वाहून नेले जाते, तर ते पाईपलाईनद्वारे होणारी वाहतूक म्हणतात. ट्रॉलीज असतात. काही ठिकाणी ट्रॉलीचा वापर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी ट्रॉलींचा वापर केला जातो. पॅराशूट पॅराशूट म्हणजे जे तुम्ही याच्यामध्ये पाहता की स्पेस जे आहेत आपण त्याला म्हणतो, की अवकाशयानामध्ये जर काही तुम्हाला ग्रह वगैरे पाठवायचे असतील, तर त्यासाठी पॅराशूटचा उपयोग केला जातो. उपग्रह सोडले जातात. त्याचबरोबर बर्फावरील घसरगाड्या, ज्या बर्फाच्छादित प्रदेश आहेत, त्यामध्ये इतर रस्ते वाहतूक उपयोगी ठरत नसते. अशा ठिकाणी बर्फावरील घसरगाड्या यांचा वापर केलेला दिसून येतो. तर हा भाग साधारणतः सोपा आहे. आपल्याला 11वी-12वी झालेला आहे. तर वाहतुकीमध्ये 3 वाहतुकीचे प्रकार जमिनीवरील वाहतूक, जलवाहतूक आणि हवाई वाहतूक. आणि त्यामध्ये कोणत्या प्रकारची वाहतूक असते आणि त्याचे फायदे-तोटे काय? या स्वरूपामध्ये हा आपल्याला भाग विचारला जातो. अतिशय सोपा असा हा भाग आहे. सहज कोणालाही यामध्ये लिहिता येऊ शकतो. थँक धन्यवाद.